पाळे सादर करीत आहेत महिलांवर एक भाषण. जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, स्त्रियांना शिक्षणाचे दारे उघडे करून देणारे आणि स्त्रियांना मान सन्मान मिळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महिलांना मतदानाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार, गरोदरपणात भर पगारी सुट्टी असे मूलभूत अधिकार मिळवून देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, सिंधुताई सकपाळ. स्त्री शिक्षणासाठी, स्त्री सन्मानासाठी, स्त्री हक्कासाठी ज्या प्रत्येक माऊलीने लढा दिला त्या प्रत्येक माऊलीला, रणरागिणीला, आदि शक्तीला माझा मानाचा मुजरा. नमस्कार, मी विधी पल्लवी किरण उबाळे, इयत्ता 6वीत शिकते. आज मी आपल्यासमोर उभी आहे ते म्हणजे आपल्या गावचे सरपंच आदरणीय प्रताप पाटील साहेब. त्यांनी जो मंच उभा केला आहे तुम्हा आम्हाला व्यक्त होण्यासाठी, त्यामुळे मी त्यांचे प्रथमतः आभार मानते आणि माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. माझा विषय आहे देशाचा मान, स्त्रीचा सन्मान. थेंबाथेंबांमधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा, थेंबाथेंबांमधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा, विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा, स्त्री शक्तीचा जागर व्हावा. ज्या राष्ट्राच्या मातीत स्त्रीचा मायेचा सुगंध आजही दरवळतो, ज्या राष्ट्राच्या मातीत रजिया सुलताना दिल्लीच्या तख्तावर बसली, जिथे झाशीच्या राणीने घोड्यावर बसून तलवार चालवली आणि जिथे मदर टेरेसा अख्ख्या जगाची आई झाली, पण एवढ्या कर्तृत्वान महिलांचा इतिहास साक्षी असताना सुद्धा आजही गर्भातच एखाद्या स्त्रीचं आयुष्य मातीमोल होतंय. उमलण्याआधीच कळ्यांना निष्ठुरपणे तोडलं जातंय. जर खऱ्या अर्थाने या देशाची शान राखायची असेल ना, तर स्त्रीचा सन्मान हा आपल्याला करावाच लागेल. आणि हा सन्मान फक्त स्त्रीचा नाही, तर तुमच्या माझ्या जन्माचं मूळ आणि अखिल मानव जातीच्या उज्ज्वल भविष्याचं कुळ जर कोणतं असेल तर तो म्हणजे स्त्रीचा जन्म. मग तुम्ही म्हणाल, हा सन्मान आम्ही का करावा, कशासाठी करावा, कोणी करावा? स्त्रीचा सन्मान करून नक्की काय सिद्ध होईल? अहो, जिथे स्त्रीची पूजा केली जाते तिथे देवीचं अस्तित्व असतं, असं सांगणारी आपल्या भारत देशाची थोर संस्कृती. पण आजही माझ्या देशात काही ठिकाणी स्त्रियांना देवतांचं सोडा, माणसांचं सोडा, अहो जनावरांपेक्षाही नीच दर्जाची वागणूक दिली जाते. हे माझ्या देशाचं दुर्दैव आहे. जर खऱ्या अर्थाने स्त्रियांचा सन्मान करायचा असेल ना, तर गर्भलिंग करणाऱ्या डॉक्टरचा बंदोबस्त करून कायद्याची अंमलबजावणी तुम्हाला मला करावीच लागेल. आजही 21व्या शतकात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हे भुरसटलेले विचार जिवंत आहेत. अशा विचारांचा गळा आवळण्यासाठी आणि या देशाची आन बान आणि शान राखण्यासाठी गरज आहे स्त्रियांचा सन्मान करण्याची. अहो, मला तर ओरडून सांगावेसे वाटते, वार नाही तलवार आहे ती शमशेराची धार आहे, वार नाही तलवार आहे ती शमशेराची धार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही, ती तर धगधगता अंगार आहे, धगधगता अंगार आहे. स्त्री वंशाचा दिवाच काय एक तेजस्वी तारा होऊ शकते. आई वडिलांची साथ देऊन माणुसकीची जात निभवू शकते. मग तुम्ही म्हणाल, स्त्रियांचा सन्मान करणे खरेच गरजेचे आहे का? हो, कारण ज्या देशात कल्पना चावला, सुनीता विलियम्स सारख्या महिला चंद्र ताऱ्यांना प्रदर्शना घालू शकतात, त्याच देशात स्त्रियांचं गृहदशा ओढण्याचं कारण काय? इतिहास साक्षी आहे, स्त्री खंबीर आहे. आजचंच उदाहरण घ्या, इतके शेतकरी आत्महत्या करतात, शेतकऱ्याच्या बायकोने कधी आत्महत्या केलेली पाहिली आहे का? तर नाही. मग स्त्रीचा सन्मान करणे म्हणजे नेमकं करायचं काय? तर रोज तिचा शॉल हार घालून सत्कार करणे म्हणजे स्त्रीचा सन्मान करणे होय का? तर नाही. स्त्रीचा सन्मान करणे म्हणजे तिला समानतेची वागणूक देणे, मानवतेची वागणूक देणे. म्हणून म्हणते,
समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खुडू नका. देवी म्हणून भजू नका, दासी म्हणून पिटू नका. समाजानं स्त्रीला देवी म्हणून पूजावं ही अपेक्षा नाही. समाजानं स्त्रीला दासी म्हणून हिणवावं हेही उचित नाही. या समाजाकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे की समाजानं स्त्रीला माणूस म्हणून समानतेची वागणूक द्यावी. म्हणून जाता जाता एवढेच सांगते, मार्ग कठीण होता परी तू कधी न खचली. उगवल्या सूर्यासम तू सदा चमकली. सण तुझ्या गौरवाचा तोरणेही सजली. जागर करण्या स्त्री शक्तीचा सृष्टीही बहरली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. आज खऱ्या अर्थानं एक सुरेख आणि सुंदर असं स्त्री संदर्भात आपण व्याख्यान कमेंट्स या ठिकाणी केल्यात. आणि या मुलीचं विशेष स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी सन्मानित लक्ष्मण उबाळे साहेब, माजी सरपंच आणि आमचे उमेश पाटील, आपण याचं